कसला मान? माझ्या बाबांचं नाव पुढे करून दोघंही फसवताय मला. आणि कोण कुठली ही मुलगी? या आधी हिला मी कधी पाहिल्याचंही आठवत नाही मला. आणि ही म्हणते ही माझी बायको आहे, माझ्या मुलाची आई आहे. अरे दुसऱ्या कोणाचं तरी पाप ही माझ्या माथी मारतेय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझी इस्टेट हडपण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तरी तो मी यशस्वी होऊ देणार नाही. कधीच नाही. तुम्ही प्रियांकाकडे गेला होतात आणि हेच हेच सत्य आहे. आता तुम्ही नाही फसवू शकत मला. पुरतं ओळखून चुकले तुम्हाला. असं एक मिनिट ऐकून घ्या. कशासाठी बोलतोय आपण? तुम्हीच म्हणालात ना आपण उद्या बोलूया म्हणून. मग उद्याच बोलूया. बघूया निदान उद्या तरी तुम्ही तुमची चूक मान्य करता का नाही ते. ज्या दिवशी तू हे घर सोडून जाशील ना, त्या दिवशी ती प्रियांका ह्या घरात येईल आणि शार्दूलची, ह्या घराची आणि सगळ्या इस्टेटीची ती वाट लावून टाकेल. म्हणून तू हे घर सोडून जाऊ नकोस, तसा विचारही मनात आणू नकोस. पण काका ऐक ना, हा राजाराम पांढरे जोपर्यंत तुझ्या बरोबर आहे तोपर्यंत कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. तू शार्दूल आणि ती प्रियांका तुला आणि तुझ्या बाळाच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही जोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. तो आता पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकलाय. प्रियांका पण आता ती इस्टेट एकदा त्याच्या नावावर व्हायला हवी म्हणजे झालं. त्यासाठी आधी ते मृत्यूपत्र खोटं ठरवावं लागेल. माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही प्रियांकाकडे गेलो होतो. तिचे माझे अजूनही संबंध आहेत आणि तिनेच मला विलची माहिती दिली असा तुझा समज झालाय. समज नाही, माझी खात्री आहे. कारण तिने जर तुम्हाला व्हील विषय सांगितला नसेल तर अजून कोणी सांगितलंय? सरकार दरबारातली कागदपत्रांना जरासे पैसे फेकले की हलतात. मोठमोठ्या परीक्षांचे पेपर्स परीक्षेच्या आधीच फुटतात. मग यात काय अवघड आहे? त्या पांढऱ्याच्या ऑफिसमधल्या एका माणसाला मी फितवलं, त्याला थोडे पैसे चारले, त्याने मला विलची कॉपी आणून दिली. सो सिंपल. म्हणजे प्रियांकाने तुम्हाला हे सगळं सांगितलेलं नाही. तुम्ही आवरून घ्या, मी नाश्ता तयार करते. आणि मॅडम डोंट वरी, मी तुम्हाला शब्द देतो त्यांच्या प्रोजेक्टपेक्षा आपलं प्रोजेक्ट नक्कीच रॉकिंग असेल. ठेवू फोन? हो. ओके. नाही तू इथे हो. एनी प्रॉब्लेम? नाही काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे काय आपण असं उभं राहून बोलणार आहोत का? नाही बस ना, बस ये ना, ये ना, बस. मी पांढरेंनी बनवलेलं हे बिल वाचलंय आणि नेहमीप्रमाणे पांढरेंनी बिनचूक बनवलेलं आहे ते. या बिलला चॅलेंज करण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. जसं तुमच्या वडिलांनी बिलमध्ये तुमच्या गार्डियनशिपची प्रोव्हिजन केलेली आहे आणि त्याची जबाबदारी तुमच्या बायकोवर आणि पांढरेंवर टाकलेली आहे. आपल्याला आधी हे सिद्ध करावं लागेल की ती लोक तुमचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मेंटली फिट आहात, तुमच्या वडिलांचा बिझनेस योग्य रीतीने सांभाळू शकता आणि त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. हे आपल्याला कोर्टात सिद्ध करावं लागेल. पहिलं आपल्याला तुम्हीच तुमच्या वडिलांचे इस्टेटीचे खरे वारसदार आहात आणि ती इस्टेट तुम्हालाच मिळायला हवी हे सिद्ध करावं लागणार आहे. पण तुम्ही समजताय तितकं सोपं नाहीये ते, कारण या मार्गात एक खूप मोठा अडथळा आहे. राजाराम पांढरे कायद्याच्या युद्धातला द्रोणाचार्य येतो. त्याने बनवलेला चक्रव्यूह तोडणं खूप कठीण जाणार आहे.